देश बचाओ। जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा। अरे जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। तानाशाही नहीं चलेगी। देशातल्या लोकशाहीतल्या मंदिरातील 141 खासदारांना निलंबित करणाऱ्या केंद्र सरकारचा लोकशाही हटाओ, देश बचाओ। जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा। अरे जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा। देशातल्या काल देशाच्या लोकशाहीचा खरं तर काळा दिवस होता। देशातल्या संसदेच्या मध्ये घडलेल्या प्रकरणावर चर्चा करावी अशी मागणी करणारे देशातले 141 खासदार यांना निलंबित केलं गेलं। त्यामध्ये खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे ज्यांना 7 वेळा संसद रत्न, 2 वेळा संसद महारत्न पुरस्कार मिळाला आहे, अमोल कोल्हे यांना 2 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे। आणि अशा खासदाराला फक्त देशातल्या संसदेवर झालेल्या प्रकाराच्या बद्दल चर्चा मागितली म्हणून निलंबन केलं आहे। म्हणजे जे लोक देशाच्या संसदेचं संरक्षण करू शकत नाही ते देशाचं काय संरक्षण करणार, हा प्रश्न जो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला पडला आहे त्याचं उत्तर ज्यावेळेला मागायचा प्रयत्न केला म्हणून हे त्या ठिकाणी त्यांचं निलंबन केलं आहे। आणि एक दिशेनं देश हा हुकुमशाहीकडे चालला आहे हा दाखवण्याचा भारतीय जनता पार्टीचा हा प्रयत्न आहे। उपराष्ट्रपतींची मिमिक्री केली जाते त्याबद्दल असं आहे की या देशात सगळ्याच्या मिमिक्री करतात। जरी एखाद्या खासदाराने केली असेल त्याला समज देणं किंवा त्याला निलंबित करणं इथपर्यंत आपण समजू शकतो, पण 141 खासदारानं उपराष्ट्रपतीची मिमिक्री केलेली नाही। म्हणजे 141 खासदार का निलंबित केले याचं उत्तर देशातल्या जनतेला द्यावं। महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याचे प्रश्न या सगळ्याहून चर्चा होऊनच द्यायची नाही, कोणत्याच गोष्टीवर चर्चा होऊ द्यायची नाही। आम्हाला जे वाटतं तीच आम्ही चर्चा करू आणि आमच्या विरोधात तुम्ही बोलला तर लोकसभेतून तुम्हाला आम्ही निलंबित करू, ह्यातनं केंद्र सरकारने त्याचा हुकुमशाही बाणा दाखवलेला आहे। ओके, थँक्यू।